बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पुढच्या महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना 7 तारखेला पगार मिळणार. प्रताप सरनाईकांनी घेतली वित्त विभाग सचिवांची भेट. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा 3रा अहवाल सादर. आता 3ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब. विजय वडेट्टीवारांची टीका. तर कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, अजित पवारांनी सुनावलं. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरटकर विमानाने मुंबईकडे रवाना. थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार. थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा काढली, तर महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं. खासदार उदयनराजेंचं मोठं विधान. विडेवाड्याचं काम लवकर सुरू करा, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणून देऊ नका, छगन भुजबळांचा इशारा. आदित्य ठाकरेंचा मुंबईतील विविध प्रश्नांवरून सरकारवरती निशाणा. टँकर असोसिएशनचा संप. रस्त्यांच्या कामामुळे मुंबईकर त्रस्त. 48 तासांचा अल्टिमेटम. तहवूरला भारतात आणल्याबद्दल मोदींचे आभार. आता मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, तर जेव्हाही गरज पडेल तेव्हा मुंबई पोलीस एनआयला तपासात सहकार्य करतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवूर राणाला एनआयए कोठडी. हल्ल्यामागील कटाबाबत होणार कसून चौकशी. सीन रिक्रिएट करण्यासाठी देशाच्या विविध भागात राणाला नेण्याची शक्यता. महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा. तर राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सोन्याचा दराचा रेकॉर्ड ब्रेक. प्रतितोळा सोनं पोहोचलं 96,000वर, तर चांदीचे भावही वधारले. चाळीसगावातल्या नागद रोड परिसरातील मिरची बाजाराला मोठी आग. अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. थोरले प्रतापसिंह महाराजांचा महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली, असं वक्तव्य उदयनराजेंनी केले. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे. FB म्हणजे फुकट बाबूराव असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. दरम्यान गद्दार बाबूरावपेक्षा फुकटचा बाबूराव काय वाईट, असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिले. कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाहीये, असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनवणेंनी केला. कृषी मंत्र्यांना बेताल वक्तव्य करणं शोभत नाही, असंही सोनवणे म्हणाले. लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी भुजबळ समर्थक DK जगताप तर उपसभापतीपदी ललित दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचा खरा मालक शेतकरी असून त्यांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित सभापती DK जगताप यांनी स्पष्ट केलं. केंद्राकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधी देण्यात आलाय. महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले. राज्यातील मूलभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असूनही मुंबईतील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले. चंद्रपूरमध्ये गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सुधीर मुनगंटीवार, जोरगेवार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. यातून चंद्रपूर जिल्ह्यात 17,431 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून 14,100 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील अनेक राज्यात पीक विमा योजना सुरू आहे.
मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी विमा कंपन्यांनाच होताना दिसतोय, असा आरोप राजू शेट्टींनी केला. गेल्या 5 वर्षात विमा कंपन्यांना 50,000 कोटींचा नफा झाल्याचं शेट्टी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. किल्ले रायगडावर होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार आहेत. याकरिता माती टाकून रस्ता बनवण्यात आलाय. या रस्त्यावरून इलेक्ट्रिक कारची चाचणी घेण्यात आली. अमित शहा रायगडला असल्याने सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. शहांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही तणाव आहे. वाद मिटवण्यासाठी अमित शहा मध्यस्थी करणार असल्याची शक्यता आहे. भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री पद मिळाले नाही तर मोठा उठाव होईल, असं विधान आमदार महेंद्र दळवींनी केलंय. प्रोटोकॉलनुसार गोगावले हे 4 टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना हे पद मिळणे अपेक्षित आहे, असं दळवी म्हणाले. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा, असं अजित पवारांनी म्हटलंय. पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये विकास कामं सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. सरकारमध्ये काय सुरू असतं हे बावनकुळेंना माहीत नाही. कर्जमाफीच्या चर्चेसाठी बावनकुळेंनी मुहूर्त बघावा, असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय. अविनाश जाधव यांनी उत्तर भारतीय नेत्यांवर टोकाची टीका केली आहे. उत्तर भारतीय नेते बिनडोक असून ते कॉपी करत पास झालेत, त्यामुळे त्यांना मनसेची भूमिका कळत नाही. महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, राजस्थानी तसेच पंजाबी नागरिक देखील राहतात, मात्र कायम उत्तर भारतीयांशीच का वाद होतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले. राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्षांसह 5 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न झाला. सिंधुदुर्गच्या नांदगाव वाघेरीत कृषी बाजार समितीनं नवं मार्केट यार्ड उभारलं जाणार आहे. खासदार नारायण राणे, पणन मंत्री जयकुमार रावलांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलंय. दरम्यान नामफलकाचाही अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील फुलेवाड्यात मिसळ खाण्याचा आस्वाद घेतलाय. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात मिसळ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांनी लासलगावला नाफेडच्या गोदामाला भेट देत पाहणी केली. सहकारी संस्था सक्षम नाहीत, त्यामुळे नाफेडने स्वतः लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करावा, अशी मागणी बगरे यांनी केली. अंबादास दानवे यांनी माहूर येथील रेणुका मातेचं दर्शन घेतलंय. यावेळी देवीची महाआरती करून दानवेंनी देवीची पूजा केली आहे. वर्धा पोलीस दलातील हवालदार प्रशांत वैद्य यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा 4ही जणांचा अपघातात मृत्यू झाला. पालकमंत्री पंकज भोयर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा 3रा अहवाल सचिवांकडे सादर झाल्यानंतर आता 3ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत. त्यानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अहवालावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धर्मादाय रुग्णालयात निधी असतो, मग ते पैसे काय पुजायला ठेवलेत का? गरिबांसाठीचा निधी काय हळदी कुंकू लावायला ठेवलाय का, असा सवाल अजित पवारांनी विचारला. हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतलं जाणार नाही, असं अजित पवारांनी ठणकावलंय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवारांनी पातळी सोडून टीका केली आहे. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असून माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब आहे. फक्त गाणं गायलं म्हणून त्यांना सर्वांनी मिरवलं, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
मंगेशकर कुटुंबियांचं योगदान उच्च आहे. पाचही भावंडांच्या योगदानाला तोड नाही. त्या परिवाराबद्दल महाराष्ट्रातील लोकांना आदर आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी असं वक्तव्य करू नये असं अजित पवार म्हणाले. मी आपल्या मतावर ठाम आहे. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही. गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही असा पलटवार वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर केला.